महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. बातमी आहे नगरसेवक वसंत पोराटे मित्र परिवार आयोजित वसंत विनामूल्य महाआरोग्य शिबिराची. साईना सोशल फाउंडेशन व लक्ष सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच नगरसेवक वसंत पोराटे यांच्या वतीने सोमवार दिनांक 7 जुलैला मोशी येथील रामकृष्ण मोरे मंगल कार्यालय या ठिकाणी वसंत विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरासाठी 35हून अधिक मोठ्या नामांकित रुग्णालयांनी सहभाग घेत या आरोग्य शिबिरासाठी येणाऱ्या नागरिकांच्या व रुग्णांच्या आरोग्याविषयी तपास करत विनामूल्य सुविधा पुरवल्या. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर परिसरात तसेच मुंबई, नाशिक, सोलापूर व महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यांतील नागरिकांनी हजेरी लावली. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून कान, नाक, घसा तसेच डोळे तपासणी व हृदय, किडनी आणि लिव्हर यावरील गंभीर आजारांचे देखील तपासणी व उपचार जागीच करून देण्यात आले. विशेष म्हणजे या विनामूल्य आरोग्य शिबिरामध्ये जर्मन तंत्रज्ञान वापरून नागरिकांना पूर्ण चिकित्सांचे रिपोर्ट अगदी 3 मिनिटांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले. येणाऱ्या नागरिकांसाठी चहा नाश्त्याची देखील सोय करण्यात आली. या आरोग्य शिबिरामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय. तसेच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना व रुग्णांना मोठी आर्थिक बचत झाल्याची देखील भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. नमस्कार, माझं नाव समीर अनिल देवेकर. मी मोशी इथला रहिवासी आहे. आज मी ह्या महाआरोग्य शिबिरामध्ये एक लाभार्थी म्हणून इथे सहभाग घेतला. पूर्ण बॉडी चेकअप आणि जी उत्कृष्ट व्यवस्था ह्या एकंदरीत विनामूल्य महाआरोग्य शिबिरामध्ये वसंत शेठ यांच्या मार्फत झाली. त्याचा आम्हाला आणि इथल्या रहिवाशांना अत्यंत आनंद होत आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढं मोठं महाआरोग्य शिबिर ह्याच्या आधी कधीही भरवलं गेलं नव्हतं. महाआरोग्य शिबिर किंवा आरोग्य शिबिर म्हटलं की एक मनात विचार येतो का एक साधारण ओपन पॅन्डॉलमध्ये किंवा एखाद्या व्यवस्थित याच्यामध्ये फक्त तुमचे तपासणी अधिकारी असतील, ते तुमच्या तपासण्या करतील. पण ज्या प्रकारे ह्या महाआरोग्य शिबिरात सर्व व्यवस्था आणि जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन जेव्हा तुम्ही म्हणजे आतमध्ये घुसता आणि जे इथले व्हॉलेंटियर्स आहेत किंवा जी इथली व्यवस्था आहे ती व्यवस्था तुम्हाला संपूर्णपणे मार्गदर्शन करते. इथे जे डॉक्टर किंवा ज्या हॉस्पिटल सहभागी झालेले आहेत त्या सर्व हॉस्पिटलमध्ये तुमचे फक्त इनिशियल टेस्टिंग आणि त्याच्यानंतर होणारं डायग्नोस्टिक आणि त्यानंतर होणारे उपचार हे सर्वपणे मोफत केलेले आहेत. आणि एक राजकारण नाही तर एक समाजकारण म्हणून वसंत बोराटे यांनी ज्याप्रमाणे हे सर्व आयोजन केलेलं आहे त्या आयोजनानं पूर्ण पिंपरी चिंचवड भागातील पूर्ण रहिवाशांना याचा फायदा होतो आहे. इथे उपस्थित गर्दी आणि सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यामार्फत मिळणारा रिस्पॉन्स सांगतो आहे का वसंत शेठ बोराटे यांनी हे जे सर्व आयोजन अत्यंत व्यवस्थित केलेलं आहे. आणि फक्त राजकारण नाही तर एक समाजकारण म्हणून एक नेता काय प्रकारे कामगिरी करू शकतो ह्याचं एक अत्यंत दर्शनीय उदाहरण वसंत शेठ बोराटे यांनी मोशी प्रभागात घालून दिलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार. आज वसंत विनामूल्य महाआरोग्य शिबिर आणि लक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी रामकृष्ण लॉन्समध्ये हा महाआरोग्य शिबिर या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं नियोजन कमीत कमी 18-19 दिवस आधी या ठिकाणी झालं. सर्व कार्यकर्ते असतील, सर्व डॉक्टर असतील त्यांच्याशी संपर्क साधून कमीत कमी 65 हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर किडनी ट्रान्सफर असेल, कॅन्सर असेल, या सर्व यांचं निदान करून त्यांना चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट ही या ठिकाणी देण्यात येणार आहे. पूर्ण वसंत शेठ बोराटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे. मोशी नव्हे तर सर्व पंचकृषीमध्ये याचा फायदा होणार आहे. आणि लोकांच्या मनात नगरसेवक वसंत शेठ बोराटे हे विठ्ठलच ठरतील अशी यात तीळ मात्र शंका नाही. आणि पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा. हो, काय सांगाल? विनामूल्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे. खरं तर या शिबिरामध्ये आपल्या मोशी भागातील नागरिक नाही आहेत तर महाराष्ट्रातील खेडोपाडी गावातील देखील या ठिकाणी नागरिकांनी फायदा मिळतो. काय सांगाल? आता वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम
माझ्या मित्रपरिवाराने आयोजित केला. खरं सांगायचं झालं तर संपूर्ण ज्येष्ठ नागरिक असतील, मित्र असतील, सगळ्यांनी गेल्या महिन्यापासनं या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळावा, लोक यावी, त्यांनी त्या उपचाराचा लाभ घ्यावा याच्यासाठी प्रयत्न केला आहे. हा कार्यक्रम घ्यायचा उद्देश आमचा सामाजिक आहे. कुठलाही राजकीय उद्देश न ठेवता आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. एक समाजासाठी आपलं काहीतरी देणं आहे म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे. या ठिकाणी आलेला प्रत्येकाला उपचार मिळावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. रुग्णांना इतर जर तसं पाहिलं गेलं तर 75 आपल्या शरीरातील जे टेस्ट आहेत ते करणारी अशी मशीन आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळते. एका मिनिटात या ठिकाणी त्याचे रिपोर्ट देखील पाहायला मिळत आहेत. त्याचासुद्धा लाभ अनेक नागरिक चांगल्या प्रकारे घेत आहेत. काय सांगा? आता या ठिकाणी आपण पाहिलं तर फोनिक्स कंपनीची जॅपनीज टेक्नॉलॉजीची या ठिकाणी मशीन आहे. त्यामध्ये 75 प्रकारच्या वेगळ्या टेस्ट होतात. तुमच्या हाईटपासनं, वेटपासनं, बॉडीत काय कोणत्या पार्टला किती कोलेस्ट्रॉल वाढले, सगळ्या गोष्टी. त्यानंतर ब्लड रिपोर्ट असतील, त्यामध्ये ब्लड रिपोर्टचे पण त्यामध्ये फॅसिलिटीज आहे. त्यामध्ये शुगर, BP, तुमचं ऑक्सिजन लेवल पण चेक केली जाते. अशी चांगल्या टेक्नॉलॉजी आम्ही म्हणजे आपल्या मोशीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. नामांकित हॉस्पिटलने कोणत्या या ठिकाणी सहभाग घेतला? जहांगीर हॉस्पिटल असेल, त्यानंतर IMS हॉस्पिटल असेल, ह्यासारखे नामांकित हॉस्पिटल, आदित्य बिर्ला असेल, ससूल असेल, त्यानंतर लोकमान्य असेल, सगळे हॉस्पिटल जे नामांकित हॉस्पिटल त्यांनी जवळजवळ 30 ते 35 हॉस्पिटलनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे.